नमस्कार, कसे आहात सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे. चला, आज करायचं चाललेलं आहे मस्तपैकी वेगळी भाजी. कशाची? कुरडयाची भाजी. हे कुरडयाचं आहेत, जरा तुकडे करून आणि भिजवून ठेवलेले आहेत. मस्त असं ते झालेलं आहे, बघू शकता. आणि ह्याची भाजी करायची आहे, कुरवड्याची, गव्हाचे असतात की नाही त्याची. आणि त्यासाठी मी कांदा तेलात तळायला टाकलेला आहे, ते पण टाकलेलं आहे. काय टाकले? कढीपत्ता आणि इकडे टोमॅटो आणि हे कोथिंबीर चिरून ठेवलेले आणि आपले मसाले. चला, हे झालेलं आहे. आपली भाजी करतो का नाही त्या पद्धतीनं करायची. टोमॅटो टाकला, छान होते. मसाले टाकूया. हा गरम मसाला, हळद पावडर आणि आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं. अशी नॉर्मल दुसऱ्या भाज्या करतो का नाही तशीच करायची. कुठं आहे कॅमेरा? आणि थोडीशी तेलातच कोथिंबीर टाकायची. काय होतं, हिरवी दिसते, स्वाद राहतो. छान झालेला आहे मसाला. आणि आता आपण हे छान भिजलेलं आहे, बघू शकता. हे टाकायचं. केली का तुम्ही कधी असं? मीठ वरून फक्त मीठ टाकायचं. कुठं आहे? घेत होते. भिजवून असं चाळणीत ठेवलं होतं, म्हणजे एक्स्ट्रा पाणी पण निघून जातं आणि छान होतं ते. बघू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. झाली भाजी तयार. कोथिंबीर टाकून घ्यायचं. हा हा हा, वास तर छान येतोय. जास्त पण हलवायची नाही, कारण का तुकडं पडते आणि छान लागते, मस्त वेगळी काहीतरी. आता ही मी 5 मिनिट ठेवणार आणि खाण्यासाठी तयार. जसं कॅमेराचा अँगल दिसेल तसं दिसतंय, छान आहे, मस्त कुरड्याची भाजी. हे बघू शकताय, छान. तुम्ही चपाती बरोबर, भाजी बरोबर खाऊ शकता. मस्त लागते. करून बघा. आपले राहिलेल्या कुरड्या केल्यानंतर खाली राहतं का नाही तुकडे तुकडे, त्याची करायची. वाया पण जात नाही आणि काही पण येते. चला.